व्यापारीमध्ये घबराट निर्माण आहे की पुढं काय होईल आणि कांदा यावर्षी जास्त पिकलेला आहे, पीक जास्त आहे आणि शेतकऱ्यांनी स्टॉक भरपूर केलेले आहेत आणि पुढं मागणी पण नाही ती, त्यामुळे बाजार परत टिकेल का नाही टिकेल याचा अंदाजा नाही। सध्या आज रोजी सुद्धा आमचा अंदाज होता की आज कमीत कमी 20 रुपये किंवा 22 रुपये कांदा विकेल, तर पहिले जसं ते पोझिशन होती तसंच पोझिशन सध्या आज शेवट 180 रुपये कांदा झालेला आहे, 18 रुपये। शेतकऱ्यांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। जर अवकाळी पाऊस पडला तर आहे शेतातल्या कांद्याचं नुकसान होण्यापेक्षा कांदा मार्केटला घालूया म्हणून शेतकरी कांदा काढत आहे, मार्केटला आणत आहे। परंतु त्यामुळे जे व्यापारी आहेत आवक त्या मानाने जास्त वाढलेली दिसते, कारण राज्यभरातली आवकचा विचार केला तर वाढलेली आहे। सोलापूर मार्केट कमिटीमध्ये आज 1500-1700 रुपयेपर्यंत कांद्याचा दर मिळते। खरं तर हा दर जास्त मिळाला पाहिजे होता, परंतु एका बाजूला अवकाळीची भीती आणि दुसऱ्या बाजूला व्यापाऱ्यांनी संगनमत करून हे दर पाडलेले आहेत। कारण केंद्र सरकारने जर 2-3 महिन्यापूर्वी जेव्हा दिवाळीच्या आसपास जर निर्बंधी उठवली असती तर यामध्ये शेतकऱ्यांचा फायदा झालेला दिसला असता आपल्याला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।